तो मात्र विशाल भोईर हा गोलंदाज पहिल्या चेंडूवरती आपली कामगिरी सादर करतोय. का मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे ते अनुभव पणाला लावतोय पहिल्या चेंडूवरती. तो मात्र विशाल भोईर हा गोलंदाज. यावेळेस चांगला चेंडू पडल्यानंतर बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. पंचांकडे फलंदाज अशा भूत नजरेनं पाहतोय पण पंचांचा कोणता निर्वाळा येत नाही. म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगला हाताळल्यानंतर दुसरा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचं पाहायला मिळाला आणि अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. कोणतीही धाव अजून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आता जयेशला ओळखावं लागेल. यावेळेला चांगला फटका बालच्या रदाडमध्ये पण क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एका धावेनं धावफलक खुलं होतोय. ते मात्र वानिवली या संघाचं पहिली धाव स्कोरगार्डवरती ऍड केली जाते. ती मात्र वानिवली या संघाची. चांगली गोलंदाजी विशाल भोईरची आपल्याला पाहायला मिळते. अगदी त्यांची गोलंदाजी अगदी या रायगड भरामध्ये प्रसिद्ध असलेला गोलंदाज आणि तशीच कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ संपला. एक धाव आहे धावफलकावरती. यावेळेला चांगला चेंडू फटका त्याच्या पलीकडे आहे. बॅटच्या रदाडमध्ये चेंडू आला त्याला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे षटकार. आल्या आल्या विशाल भोईरवरती हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती ठोकला आहे तो मात्र वैभव या फलंदाजानं विशाल भोईरला षटकार. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा आहेत त्या मात्र वानिवली या संघाच्या धावफलकावरती. यावेळी चांगला चेंडू ना शेंडा ना दांडा डायरेक्ट बुंदा आपल्याला पाहायला मिळाला. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूला सन्मान देण्याकारक असा चेंडू होता आणि कोणतीही धाव या चेंडूवरती पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. हा पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल तो मात्र विशाल भोईरच्या बात्यामधील. हृदय तुम्हाला थांबवतोय कारण की ते सन्मान्य अतिथी आमचे नारायण सालवी साहेब त्याच्या समवेत विनोदजी जाईलकर दत्तात्रय पाटील साहेब आहेत उपस्थित आहे. त्यांच्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. इथे मात्र डॉट बॉलचा ते इशारा धावसंख्या थांबली गेली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात पाहायला भेटते कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नानं मात्र यश इथे संपादित करताना दिसते. गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज विशाल. स्वर्गीय नंदू प्रतीक स्मृती चषक 2026 चे दिमागदार आयोजन आणि दिमागदार आयोजनामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. गोलंदाज तयार होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे गोलंदाजी मार्गमध्ये गोलंदाज आदर्श. सलामीची जोडी अजून तैनात आहे. जयेश आणि त्याच्या समवेत वैभव. चांगली रणनीती आखताना दिसतात परंतु 4 षटकांचा जर विचार केला ना तर 45 ते 50 धावसंख्येपर्यंत मदल मारावी लागेल. परंतु तशी गोलंदाजीची रणभूमी पाहता धावा रोखण्याचा प्रयत्न जरूर पाहायला भेटेल. खऱ्या अर्थाने धावा आणि चेंडू यामधील अंतर आता कसं वाढवता येईल यामध्ये फलंदाजांना जोर द्यावा लागेल. जयेश आणि वैभव मात्र आता सलामीला आल्याच. जयेश तोरवे स्ट्राईक एंडवरती उभा. मोठा फटका मारायचा परंतु बॅकवर्ड रिझर्व्ह क्षेत्ररक्षक आहे उचलणार फेकणार. तत्पूर्वी मात्र एक सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्येला मात्र वेग भेटतोय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या टोटल स्कोर बोर्डवरती पाहायला भेटतात. बिनबाद ही जमेची बाजू आतापर्यंत तरी पाहायला भेटते. डे नाईटचा फॉर्मॅट आणि डे नाईटच्या फॉर्मॅटमध्ये रात्री चालवती स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने म्हटलं तर कासपचे भव्यदिव्य मैदान आणि या भव्यदिव्य मैदानावरती पहिली शृंखला या स्पर्धे या वर्षाची गोलंदाज तयार आहे. इथे मात्र पंचांचा इथे व्हाईट बॉलचा इशारा आणि एक अतिरिक्त धाव मात्र खात्यात जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली तब्बल 10 या आकड्यावरती 9 या आकड्यावरती माफ करा. 9 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली सुरुवात पाहायला भेटते आतापर्यंत तरी. गोलंदाज थोडासा दबावाखाली आलाय. पुन्हा एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची होती समाप्ती. अतिरिक्त धावा मात्र इथे खर्च करताना दिसला गोलंदाज परंतु त्याच्यानंतर आला हा निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजी कोट्यामधील कमबॅक करणारा चेंडू टाकताना दिसतोय. गोलंदाज तयार होताना दिसतोय. स्ट्राईक एंड वरती जयेश.
वैभवच्या बॅट मधून आज चांगला फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक आहे उचलणार फेकणार थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटते. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण होताना दिसतील आणि 2च्या बरोबरीने धावसंख्येला मात्र वेग धावसंख्या दम पोहोचली ती 11 या आकड्यावरती. बिनबाद आतापर्यंत पाहायला भेटते जमेची बाजू. रितेश सर आपण जर पाहिलं ना तर 40-45 धावा या इथे कुठनं गरजेचं असेल, परंतु इथे धावा रोखताना दिसतात गोलंदाजी मार्कवरती. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवलं गेलं. इथे विकेटची पडझड फलंदाज मात्र बाद होताना दिसतोय तो म्हणजे वैभव. बॅक टू डग आउट. मात्र विकेट जरूर गेले. पहिली विकेट आणि या पहिल्या विकेटच्या बरोबरीने धावसंख्येला मात्र आता रोख घालण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्गामध्ये गोलंदाज करताना दिसतोय तो म्हणजे आदर्श शरद भोसले. एक विस्फोटक फलंदाज नावामध्ये दम असलेला फलंदाज. पंच अंपायर कोण तरी था. यस 2 धाब्यांची पेनल्टी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. कारण त्याचं रूल्स ऑफ रेग्युलेशन सर्कलमध्ये क्रॉसिंग होणं हे महत्वाचं आहे. कारण पोंजे आणि जाताडे संघ आम्हाला 2 धाब्यांची पेनल्टी आठवते. मॅच आम्ही गमावली होती त्या 2 धाब्याने. सेम रूल्स होते आणि त्यानंतर ती मॅच 2 धाब्याने आम्ही गमावली. शेवटच्या 2 बॉलमध्ये 2 धाबा आम्हाला झाल्या नव्हत्या. म्हणून ती 2 धाब्यांची पेनल्टी खूप महत्वाची आणि खूप चांगला नियम. कारण वेळ वाचवण्यासाठी आपण लगेच रेडी राहायचं. त्यामुळे ही 2 धाब्यांची पेनल्टी जाहीर केलेली आहे ती वाणिवली टीमला. येस वाणिवली टीमला हे ऍक्सेप्ट करावं लागेल. येस कंटिन्यू टू रितेश. हा जर जर लाईन क्रॉस झाली नसेल तर 2 धाब्यांची पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ते मात्र वानवली या संघाला. यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आलाय क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या डोक्यावरती मस्तक देऊन पंचांचा येतोय या चेंडूवरती 6 धाब्यांचा इशारा. षटकार. तो मात्र आदर्श याच्या गोलंदाजी मधला. आणि जर विचार केला 2 धावेंचा तर जो काही टोटल असेल ना वानिवली संघाचा त्यातनं 2 धावा या पेनल्टीच्या मायनस केल्या जातील. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आदर्श अद्यापही चांगला खेळ चांगली गोलंदाजी करत होता पण त्यात नंतर 5व्या चेंडूवरती जो षटकार आला ना शरद मुसलेच्या बॅटमधून त्यांना धावसंख्येला कलाटणी मिळाली.
यावेळेला चांगला चेंडू, ब्लॉकल पैसा चेंडू होता. क्षेत्ररक्षण तिथे गळीचो पाहायला मिळतोय. जिथे एकच धाव होती तिथे 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनं दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफरित्या पोहोचलेत. 2 धाव्यांना टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय ते मात्र 19 या धावसंख्येच्या घरामध्ये. 2 षटकांचा सामना संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक 19च्या घरामध्ये आहे. पहिला जो गोलंदाज होता विशाल भोईर त्यानं धावा खर्ची केल्या 7 आणि त्यानंतर आदर्श या गोलंदाजानं 12 धावा खर्च केल्या आणि 19 धावा टोटल धावफलकावरती लागल्यात. त्या मात्र वानिवली या संघाच्या. शुभम एंटरप्राइजेस वानिवली या संघ मैदानावरती अद्यापही चांगला खेळ करतोय. एका विकेटचा जर विचार केला वैभवच्या तर त्यानंतर शरद मुसले चांगली फलंदाजी करतोय तो मात्र आपल्या वानिवली संघासाठी. 19 धावा आहेत धावफलकावरती. शांत क्रिकेट, संध्याकाळचं वातावरण आणि नदीच्या कडेला असलेले मैदान आणि त्याचा गारवा आतापासून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू होता. बॅटवरती संपर्क आपल्याला फारसा पाहायला मिळाला नाहीये. तरी 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावेच्या मदतीनं धावफलक थोडंसं हलतंय ते 21च्या घरामध्ये. पहिला चेंडू चांगला हाताळला आहे तो मात्र प्रणय या गोलंदाजानं चांगला चेंडू हाताळला पहिला. अगदी जर विचार केला जयेशच्या फलंदाजीचा तर पहिल्या चेंडूपासून संघर्ष करतोय बॅट आणि चेंडूच्या या फलीमध्ये. यावेळेस फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जे जालं लगावलं गेलं होतं त्या जालामध्ये अटकलाय. सलामीला गेलेला जयेश हा फलंदाज. थँक्यू डीजे. अगदी जशी कॉमेंट्री होती ना तशी गीते लावली जातात. त्यांचं सुद्धा डीजेचं आपण सुद्धा गोडगोड कौतुक करूया. वळूया मैदानाकडे. नौका फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे तो मात्र शुभम एंटरप्राइजेस वानिवली या संघाचा तो मात्र प्रतीक. अगदी आता कोणाला तरी विकेटवरती उभं राहून चांगला खेळ करावा लागेल. जर एक फायटिंग टोटल उभं करायचं असेल ना तर एकाला तरी मैदानावरती तळ ठोकून उभं राहावं लागेल. यावेळेस बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल पाहायला मिळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. पंचांचा येतो या चेंडूवरती षटकाराचा इशारा. पण जरूर वलवयात आयडेमिस्तूचे ऑफिसर वैभव साठेकर यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. माजी उपसरपंच गुरुग्रामपंचायत जांभेलीचे नारायण सालवी यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नारायण सालवी गुरुग्रामपंचायत जांभेलीचे उपसरपंच माजी उपसरपंचांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनोदजी जाईलकर तदनंतर सत्कार मूर्ती असतील. माजी सदस्य गुरुग्रामपंचायत जांभिवली. त्याआधी नारायण साळवे साहेबांचा शुभ सन्मान पार पडतोय. मॅच सुरू राहील. प्रणय भोईर बॉलिंग मार्कवरती तयार. वेगवान बॉल प्रणयचा पाहायला मिळाला. शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. नारायण साळवी साहेब जे उपसरपंच माजी उपसरपंच गुरुग्रामपंचायत जांभिवली. त्यानंतर विनोद जाईलकर साहेब माजी सदस्य गुरुग्रामपंचायत जांभिवली त्यांना विनंती आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. बॉल तयार. पुन्हा एकदा
प्लॅन बीट या बॉलवरती पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल आलाय, परंतु शुभ सन्मान पार पडतोय विनोदजी जाईलकर साहेब ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली माजी सदस्य आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. सन्माननीय दत्तात्रयजी पाटील यांना देखील विनंती, आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. दत्तात्रय पाटील साहेब यांना विनंती, आपण देखील स्वागताचा स्वीकार करा. शुभ सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते पार पडतोय. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती. इंग्रजांनी भारतावरती 150 वर्ष राज्य केलं आणि भारत राज्य सोडत असताना त्यांनी भारताची प्रचंड संपत्ती नेली, परंतु संस्कृती त्यांना नेता आली नाहीये आणि त्या संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलं जात आहे. दत्तात्रय पाटील शिवाबांचा शुभ सन्मान पार पडतोय. तदनंतर आपण विनंती करूया महेश शिंदे साहेबांना विनंती करूया, आपल्याला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. महेश शिंदे आणि यांना विनंती आहे. तदनंतर शंकरजी वाघ यांना देखील विनंती आहे. आधी महेश शिंदे यांचा शुभ सन्मान होईल. शंकरजी वाघ यांना देखील विनंती आहे. जाऊया मॅच कडे. याबाबतचा बॉल फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला यावेळेस बॅटरनं आणि ठोकलाय षटकार. कैलाजी पवार आणि चंद्रकांत कुडपाने यांचा देखील शुभ सन्मान पार पडेल. म्हणून जाऊया मॅच कडे. रितेश, टीमची टोटल 35 धावा. चंद्रकांत कुडपाने आणि कैलास पवार यांना देखील विनंती असेल. प्रतीक खैरमोडेसाठी पारितोषिक आले. प्रतीक शिर्के यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकार 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. याबाबतचा बॉल शॉर्ट पुलचा फटका, डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, 1 हँडेड गॅदर केला बॉलला, सिंगल कंप्लीट आणि एकच जाव्या बॉलवरती येईल. जाऊया आता कॉम बॉक्स मध्ये ऐकूयात रितेश बोंबले यांना. तिथे धावसंख्येचा अगदी आपण पाहिलं बॅटिंग सुरू आहे वानवली टीमची. थँक्यू सर. 36 धावा आहेत. 36 धावा आहेत धावफलकावरती शुभम एंटरप्राइजेस वानिवली या संघाच्या. जर गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी मैदानावरती पोहोचली संघाची आपल्याला पाहायला मिळते. एखादा संघ जी मोठा फटका आला ना त्यानंतर गोलंदाजी चांगली होते हे आपण प्रत्येक षटकामध्ये पाहिलं. जर विशालचा विचार केला, विशालवरती जरूर एक षटकार आला होता, पण त्याचा विचार करता त्यानंतर चांगली गोलंदाजी विशाल भोईरच्या माध्यमातून. त्यानंतर आदर्शचा विचार केला, जरूर आदर्शनं धावा दिल्या, पण त्यानंतर चेंडू चांगले टाकले होते. यावेळेस फडका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काय फलंदाजी करतोय, अजून एक ठोकतोय या चेंडूवरती लगातारचा हा दुसरा. शरदच्या बॅट मधून 6 आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलो ते मात्र 42च्या घरामध्ये. प्रसादजी पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. या शृंखलेच्या माध्यमातून मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. भगवानजी शिर्के यांचं सुद्धा या व्यासपीठावरती शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यांचं सुद्धा मी या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. अगदी जयनं चांगली गोलंदाजी केली, जरूर षटकार ठोकला होता, त्यानंतर चांगला चेंडू हातरला. यावेळेस फडका चांगला, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. 1 बाउन्स येतोय. पंचांचा 4 धावेंचा इशारा, चौकार. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल तो मात्र या षटकातील.
यावेळेस अगदी पंचांचा येतो अगदी अतिरिक्त हाईट या चेंडूला आपल्याला पाहायला मिळाली आणि पंचांना जरूर दंडित केलाय. म्हणजे एक थँक्यू. कॅप्टनला आहे की विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच दाखल व्हा. पहिलं षटक संपण्याच्या आधी तुम्ही दोन्ही कॅप्टन उपस्थित राहणं गरजेचं आहे. खरं तर रूल्स रेग्युलेशन आहे त्याचं पालन होणं गरजेचं. त्यामुळे जांभिवली आणि तलेगाववाडी टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी आता वेळ न घेता लगेच या. प्रसादजी पाटील यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या शुभ हस्ते पार पडला. तदनंतर सन्माननीय भगवानजी शिर्के साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच भगवानजी पाटील यांच्या या ठिकाणी भगवानजी शिर्के यांचा शुभ सन्मान पार पडेल. खरं तर 10 वर्ष कराडे गावामध्ये खरं तर या टीमला मैदान उपलब्ध नव्हतं, परंतु त्याच्यामध्ये हातखंड मोठा राहिला. जे आता मैदान आपण पाहतो ना कराडे गावामध्ये प्रॅक्टिससाठी उपलब्ध करून दिलंय ते भगवानजी शिर्के साहेब त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी मंगेश दादा यांच्या शुभ हस्ते पार पडतोय. खूप मोठं काम या ठिकाणी साहेबांनी केलंय, त्यांचं की स्वागत आणि आभार व्यक्त करूया. तलेगाववाडी टीमचा कॅप्टन दाखल झाला. मी जांभिवली टीमचा कॅप्टन देखील दाखल झाला. टॉस या ठिकाणी केला जाईल. प्रसादजी पाटील साहेबांना विनंती करतो आपला शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करायचा. कॅप्टन विकेट लाईन क्रॉसिंग हा नियम आहे. आता वानवेल टीमला 2 धावसंख्येची पॅनल्टी बसली, तुम्ही पाहिलं तो नियम तुम्हाला नक्कीच माहिती आहे. जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता, काही डाऊट असतील तर. टॉस या ठिकाणी केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये प्रसादजी पाटील आहेत. सन्माननीय बाबूजी मांडे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तलेगाववाडीचे बाबूजी मांडे यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती या. टॉस जिंकला. नेक्स्ट मॅचचा तलेगाववाडी टीमला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचा. बॉलिंगचा निर्णय, फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. टॉस बॉक्स मध्ये न्यूज झाली आहे, टॉस विन द तलेगाववाडी आणि इट चूज द फील्ड फर्स्ट. कॉम्बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद यश मालकर सर. अगदी चला मैदानावरती पाणी पुरवायचं आहे. स्वयंसेवक मैदानावरती लगेच पाण्याची पूर्तता करायची आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी बी पोल मधील तिसरा सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम एंटरप्राइजेस वानिवली आणि त्यांच्या विपक्ष खेळ करतोय तो मात्र न्यू गोल्डन पुसरी या संघ. आणि जर नाणेफेकीचा कौल जिंकला पहिल्यांदा पुसरी संघानं आमंत्रित केलं होतं जरूर वानिवली संघाला, आणि वानिवली संघानं टार्गेट उभं केलंय ते मात्र 48 या धावसंख्येचा. 24 चेंडून मागे 48 धाव्यांची गरज आहे. कशा रीतीने त्या होतील याकडे प्रेक्षकांच्या नजरा असतील. अगदी जर विचार केला जर वानिवली संघाच्या गोलंदाजीचा तर अगदी चांगल्या गोलंदाजीचा भरणा या वानिवली संघामध्ये आहे. आणि जर फलंदाजीचा विचार केला तर न्यू गोल्डन पुसरी संघाचा जर
हुकमाचा रितेश एकदा- या ठिकाणी थोडं थांबवतोय आपल्याला IIFL फायनान्स मोपाडा शाखेचे मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी सन्माननीय शैलेश दादा मते यांचा या ठिकाणी सरचे स्वागत असेल, त्यांचं देखील आपण करूया स्वागत. वेलकम असेल साहेब आपलं देखील. त्यांच्या समवेत समीरजी मुंडे आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. धन्यवाद. जर विचार केला ना अखिल भोईरचा, जर जोपर्यंत अखिल आणि प्रणय ही सलामीची जोडी मैदानावरती खेळ करेल तर आशा भरपूर असतील की सामना लवकर संपेल. पण जर गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी आहे वानिवली संघाची. जर एकात दोन झटके लवकर दिले ना ओसरी संघाला तर काहीतरी चित्र मैदानावरती वेगळं पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज वापरला जातो आहे तो वानिवली संघाचा, तो मात्र शरद मुसले. अगदी रायगड टेनिस क्रिकेट ज्यानं गाजवला ना तो शरद मुसले पहिला चेंडूवरती तयार आहे कासप विलेजंड कडून. पहिला चेंडू यावेळेस गुटनाट, एक चांगला चेंडू होता, बसून खेचायचा होता पण बॅटच्या रदाडमध्ये चेंडू आला नाहीये. बॅट आणि चेंडूचा फारसा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जशी सुरुवात विशाल भोईर या गोलंदाजानं केली होती तशी सुरुवात पहिल्या चेंडूवरती शरद मुसले वानिवली संघाचा गोलंदाज करतोय. पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय तो मात्र शरद मुसलेच्या भात्यामध्ये. दुसरा चेंडू ज्यावेळेला चांगला चेंडू, अगदी मी म्हटलं होतं प्रणयच्या पुढ्यात जर चेंडू टाकाल तर तो असे देखणीय फटके मैदानावरती जरूर केले. या चेंडूवरती अगदी बसून मारलेला हा प्रेक्षणीय चौकार. करतोय ओपन करतोय तो मात्र पोसरी संघाचा प्रणय या फलंदाज. पहिला चेंडू चांगला हाताळला होता पण त्यानंतर थोडासा चेंडू फुलटॉस पद्धतीचा आला आणि त्याचा फायदा तो मात्र प्रणयने उचलला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि 4 धावा आहेत धाव फलकावरती पोसरी संघाच्या. यावेळेस चेंडू मधली गती काढून घेतली होती, फसवला आहे. जे जाल लगावलं होतं प्रणयसाठी त्या जालामध्ये अडकला जातोय तो मात्र प्रणय आणि पहिला झटका मिळतोय तो मात्र न्यू गोल्डन पोसरी संघाला. जे मास्टर चांगली गीतं त्यांच्या माध्यमातून त्याचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून करूया वेलकम. तिसऱ्या चेंडूवरती मोठा झटका मिळाला आहे तो मात्र प्रोसरी या संघाला, तो प्रणयच्या स्वरूपामध्ये. नौका फलंदाज इनाईट नंबर 3 वरती दाखल झाला आहे तो मात्र श्याम हा फलंदाज. 4 धावेंची या ठिकाणी हायबर कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सन्माननीय रोहित पाटील सर यांचं शुभागमन होत आहे. रोहित पाटील सरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं अखिल या स्मृती चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. हायबर कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सन्माननीय रोहितजी पाटील सर यांचं शुभागमन होतं. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. 1 धावेनं 5 धावा आहेत त्या पोसरी संघाच्या धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी करतोय. चार चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा आहेत त्या धावफलकावरती पोसरी संघाच्या. यावेळेस चांगला चेंडू अगदी सन्मान देण्या पलीकडे काही नव्हतं या चेंडूवरती. कोणतीही धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाही. अखिल भोईर ऑन द स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाचा मोरा आहे आणि वानिवली संघाला माहिती आहे जर अखिल भोईर मैदानावरती राहिला ना तर लवकर हा सामना खुला करेल तो पोसरी संघासाठी. त्याची विकेट महत्वाची असेल पण त्याची बॅटिंग ही पोसरी संघासाठी जास्त इम्पॉर्टंट असेल. या चेंडूवरती यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय आणि चुकी झाली आणि 1 धाव लेग बाईकच्या
स्वरूपामध्ये 1 धावेनं 6 धावा आहेत पोसरी संघाच्या धावफलकावरती आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली शरद मुसले या गोलंदाजाने. पहिलं षटक संपलंय आणि 6 धावा खर्च केल्या शरद मुसले या गोलंदाजानं. चला पंचांनी तंबी द्यायची की टीम मीटिंग नको आणि थोडा सन्माननीय सायराजचे ओनर आपण पाहतो अतिशय शिंदे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं की स्वागत आपण करूया. त्यानंतर आयवरचे ऑफिसर सन्माननीय उस्मान जर्मन साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर हायवर रोहित पाटील सर आपल्या देखील सरचे स्वागत असेल. ओ टू कॉम्बॉक्स. शरद मुसलेनं चांगली कामगिरी केली. जशी शरदनं कामगिरी केली ना तशीच नौकाचं गोलंदाज आहे ना वैभव थोरवे याला करावी लागेल. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन कासा विलेज एंड कडून गोलंदाज तयार आहे. तो मात्र वैभवा गोलंदाज. अगदी सलामीला गेलेला अखिल भोईर आपल्याला ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. अखिलकडे एक ताकद एक क्षमता आहे आणि एक अनुभवाची शिजोरी असलेला फलंदाज. कित्येक वर्ष पोसरी संघासाठी चांगली कामगिरी त्याची आपल्याला नेहमी पाहायला मिळते. आता संघाला गरज आहे ती मात्र मोठ्या मोठ्या फटक्यांची आणि ते फटके आता अखिल भोईरला दाखवणं हे फार गरजेचं आहे. 48 धावांचा टार्गेट आहे. जर मोठे फटके आले तर हा सामना खुला होईल तो पोसरी संघाच्या बाजूनं. पहिला चेंडू कासाफ विलेज एंड कडून तो मात्र वैभव. ह्यावेळी चांगला चेंडू, चांगलं चेंडू, वेग आणि भन्नाट वेग. पहिल्या चेंडूवरती वैभव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती अगदी वेग होता. त्या वेगा बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि धावफलक स्थिरावलंय ते 6 या धावसंख्येच्या घरामध्ये. यावेळेस 360 खेळण्याचा प्रयत्न ज्यासाठी अखिल भोईर ओळखला जातो तो फटका खेचण्याचा प्रयत्न. पण गती एवढी आहे ना गोलंदाजाची की बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. धावफलक स्थिरावलंय 6 या धावसंख्येच्या घरामध्ये. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. वैभव अद्यापही चांगली कामगिरी करतोय तो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा तयार आहे कासप विलेज एंड कडून. यावेळेस गती काढून घेतली होती पण बॅक टू द बॉलर चांगली कामगिरी करतोय वैभव हा गोलंदाज. सलगचा तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक अखिल भोईर एक बडी मछली आहे आणि त्याला शांत ठेवलंय. अद्यापही चांगली कामगिरी. 3 चेंडूंचा विचार केला संजयजी तर टप्पे सुरेख होते. अगदी जर विचार केला टप्पा आणि तुमच्याकडे वेग असून चालत नाहीये तर टप्पाला फार महत्व आहे या क्रिकेटच्या पटलावरती. आणि जर तुमचा टप्पा महत्वाचा असेल तर एखादा चेंडू स्पीडमध्ये नसेल टप्पा चांगला गोल्डन स्पॉटला असेल ना तर तो चेंडू सुद्धा निर्धाव निघला जातो. यावेळेस चांगला चेंडू 360 फक्त बाट चेंडूला दिशा दिले. क्षेत्ररक्षक होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पंचांचा येतोय अखिल भोईरच्या बाट मधून येतोय बऱ्याच उशिरानंतर हा दर्जनीय चौकार. ज्यावेळेस चांगला चेंडू अखिल भोईरच्या बाट वरती आला होता. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद झालाय. बडी मछली जाल में अखिल भोईर होतय या चेंडूवरती बाद. दाखल झालाय तो मात्र विशाल भोईरा फलंदाज. चांगली कामगिरी. वैभव थोरवे नावाला साजेल अशी गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू असेल 13 चेंडू आणि 38 या धावसंख्येची गरज आहे ती मात्र पोसरी या संघाला. 10 धावा आहे धाव फलकावरती. अगदी सुरुवातीला विचार केला प्रणयची विकेट आल्यानंतर जरा असा
दबावामध्ये पाहायला मिळाला तो मात्र अखिल भोईर आणि त्या दबावाचा विचार करता अखिल भोईरनं आपला विकेट गमावला. विशाल भोईर ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. यावेळेला चांगला चेंडू होता. या चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जशी फिल्डिंग सजवले तसे चेंडू टाकले जातात. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धावा आहेत पोसरी संघाच्या धावफलकावरती. तोपर्यंत आपण संधी देऊया ठोक डीजे. सदतीस या धावसंख्येची गरज आहे ती मात्र न्यू गोल्डन पोसरी संघाला. नौका गोलंदाज वापरला जातोय तो मात्र वानिवली संघाचा तो मात्र कौशल. जशी गोलंदाजी शरदनं केली, जशी गोलंदाजी वैभवनं केली, तशी जर गोलंदाजी कौशलनं केली तर चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र कौशल हा गोलंदाज. जसं म्हटलं होतं तशीच कामगिरी कौशलच्या पहिल्या चेंडूवरती सादर करतोय वानिवली संघाचा हा गोलंदाज आणि अजून एक आदरा मिळतोय तो मात्र न्यू गोल्डन पोसरी या संघाला. थँक्यू डीजे. थांबवतोय तुम्हाला. आपण बोलूया शुभ सन्मानाकडे. या ठिकाणी सन्माननीय लक्ष्मण भिकवले साहेबांचा शुभ सन्मान करण्यात येईल. त्यांना विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा. लक्ष्मण भिकवले साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आयोजकांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान या ठिकाणी पार पडतोय. मॅच देखील सुरू आहे. आपण पाहिलं विशाल भोईर यांची विकेट मोठी आली. 3 महत्वाचे बॅटर मात्र बाद झालेत. कौशल थोरवे बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज तयार आहे. शुभ सन्मान देखील चालूच राहतील. उलटा सुलटा स्विच हिटचा फटका. मॅच अजून संपलेला नाहीये. बॅटरनं दाखवला ठोकला बॉलवरती चौकार. परंतु या शुभ सन्मान पार पडेल. हायबर कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सन्माननीय रोहितजी पाटील सर यांचा शुभ सन्मान. कराडी टीमचे खंदे समर्थक आहेत रोहितजी पाटील. मी संदीपजी गोडिवले यांना विनंती करतो आपला शुभ असे रोहितजी पाटील सर कराडी टीमचे खंदे समर्थक म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. चौकाराला टीमची टोटल संजय दादा टोटल 15 धावा धावफलकावरती रोहित पाटील सर यांचा शुभ सन्मान पार पडतोय. बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे कौशल तोरवे. वेगवान बॉल पाहायला मिळाला परंतु लाईन करा. पंचांचा वाईटचा इशारा. व्हाईट बॉल महत्वाचा आहे पण रोहित पाटील सर क्रिकेटचे तेवढेच अगदी चाहते आहेत आणि हायवे कंपनीचे असिस्टंट मॅनेजर त्यांचा शुभ सन्मान पार पडतोय. नेहमीच त्यांचा सपोर्ट राहतो कराड टीमला. ते रोहित पाटील सर त्यांचा शुभ सन्मान पार पडतोय. रमेशजी शिंदे यांना विनंती असेल आपण देखील आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. रमेशजी शिंदे पुन्हा एकदा हा फटका स्विच हिटचा रिप्ले पाहायला मिळाले की काय असं वाटलं. मॅच अजून संपले नाही. जरी आमचे 3 महत्वाचे बॅटर बाद झाले असतील ना तरी आम्हाला त्यांनी घडवलंय. मॅच कशी फिनिश करायची हे आम्हाला देखील माहिती आहे. हे सांगताना बॅटर ठोकतो आणखीन एक चौकार. रमेशजी शिंदे यांचा शुभ सन्मान पार पडतोय. त्यानंतर प्रकाशजी धारवे यांना विनंती आहे की आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. प्रकाशजी धारवे प्रकाशजी दारवे यांना देखील विनंती आपण देखील स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. टीमची टोटल 20 धावा अजून इथून करायच्या आहेत. त्या 28 धावसंख्येचा पाठलाग. प्रकाशजी दारवे यांचा शुभ सन्मान पार पडतो. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये तिथे असेल रितेश बोंबले.
9 चेंडू 28 धाब्यांची गरज आहे ती मात्र पोसरी या संघाला. अगदी अब्बू चांगले फटके लगावतोय, अगदी सरळ बॅटन धावा येत नाहीये तर उलटे पुलटे फटके, पण धावा येणं फार गरजेचं आहे. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र 21 या धावसंख्येच्या घरामध्ये. 21 धावा आहेत धावफलकावरती. आता समीकरण जाऊन पोहोचलंय ते मात्र 8 चेंडू आणि 27 या धावसंख्येची. 8 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज आहे ती मात्र पोसरी या संघाला. चांगली गोलंदाजी करतोय तो मात्र वानिवली संघाचा कौशला गोलंदाज. जशी गोलंदाजी त्याच्या साथीदारांनी केली ना तशी गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी कौशला गोलंदाज. आठ चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे ती मात्र न्यू गोल्डन पोसरी संघाला. या धावा जर विचार केला या मैदानाचा तर धावा सहजरित्या होतात, पण तुम्ही बॅट आणि चेंडूचा संपर्क हा नीट केला पाहिजे. 8 चेंडू 27 ची गरज आहे. यावेळेस चांगला चेंडू यष्ट्यांवरती चेंडू ट्रॅव्हल झाला, पंच कोणताही निर्वाळ देत नाही म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळतोय. समीकरण जाऊन बदललंय ते मात्र 7 चेंडू आणि 27 या धावसंख्येची गरज आहे. 7 चेंडू 27 धावा. जरा या धावा डोईजड होताना आता पाहायला मिळतात त्या पोसरी संघाच्या. जर विचार केला सुरुवातीला फटके आले नाहीत आणि मोठमोठे फटके जर सुरुवातीला जर ठोकले असते ना गोलंदाजांच्या विरुद्ध तर हा वानिवली संघाने आपण तुमचा टाइम चालू आहे, तुम्ही 7 मिनिटं शेवटचे बाकी आहेत आणि तुम्हाला पूर्ण अजून एक षटक पूर्ण करायचं आहे तर आपण वेळेची दक्षता घ्यायची आहे. ह्यावाले चांगला चेंडू फटका अगदी चेंडूला खोदून काढला होता. क्षेत्ररक्षक आहे पण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि 2 धावा काय रोखू शकत नाहीये. एक शॉट ओके पंच म्हणजे एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. समीकरण जाऊन पोहोचलंय शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 26 या धावसंख्येची गरज आहे. ओव्हर टू मानस सर. खरं तर फार चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण सगळे एन्जॉय करतोय, परंतु तत्पूर्वी बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्हच्या माध्यमातून देखील एन्जॉय करतायत. बरेचसे प्रेक्षक या मैदानावरती आहेत आणि या स्पर्धेला एन्जॉय करतायत. आयवा कॅचसाठी या स्पर्धेमध्ये मात्र विशेष पारितोषिकं आहेत. खरं तर जो आयवा कॅच घेईल त्याला आमचे ओमभाई जाधव साहेब यांच्या माध्यमातून एक थंड्याची बॉटल देखील दिली जाईल आणि त्याच्याच बरोबरीने आयवा कॅच जेवढ्या या स्पर्धेमध्ये टोटल होतील त्या सगळ्यांची नावं आम्ही एका चिठ्ठीमध्ये लिहिणार आहोत आणि त्याच्यामधून मात्र एक चिठ्ठी काढली जाईल ज्याला सरप्राईज गिफ्ट या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे आणि ते सरप्राईज गिफ्ट पण आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे. सन्माननीय आमचे ओमभाई जाधव साहेबांच्या माध्यमातून मात्र ते सरप्राईज गिफ्ट आम्हाला दिलं गेलेलं आहे. आयवा कॅचसाठी प्रेक्षकांना सुवर्ण संधी असेल. देश हा शेवटचा गोलंदाज वापरला जातो. 6 चेंडू आणि 26 या धावसंख्येची गरज आहे ती मात्र न्यू गोल्डन पोसरी संघाला. ऑन द स्ट्राईक आपल्याला अब्बू पाहायला मिळतोय ज्यानं 2 चौकार ठोकले होते ते मागच्या षटकामध्ये. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला, क्षेत्ररक्षक आहे आणि त्या चेंडूला फील्ड केलं गेलंय. तिथं एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनेशी दुसरं काही मिळत नाहीये. एका धावेच्या बरोबरीनं समीकरण जाऊन पोहोचलंय. 5 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 25 या धावसंख्येची. आक्रमण आणि आक्रमण हेच बचाव पोसरी संघाला आता धारण करावं लागेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे. गरजेचं म्हटलं तर आता ते मोठे फटके आता येणं गरजेचं आहे. 4 मोठे फटके 4 षटकार जर आले ना 4 चेंडूंवरती तर मजा येईल आणि सामना खुला होईल पोसरीच्या बाजूनं. पण जर विचार केला तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वानिवली संघाची फक्त 23 धावा आहेत. 4थं षटक प्रगती पथावर आहे. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. फक्त 23 धावा आहेत पोसरी संघाच्या धावफलकावरती. याचा अर्थ गोलंदाजी चांगली झाली आहे ती मात्र वानिवली या संघाची. दुसरा चेंडू गोलंदाज धयेश. शावालेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडूला फेकून दिलं. श्यामच्या बॅट मधून आला हा विलोपनीय 6 धावेंचा षटकार.
आयोजकांसाठी नसेल आयवा कॅच. आयोजक सोडून जर बाहेरचं कोणी आयवा कॅच पकडली तर त्याची दखल घेतली जाईल. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 19 या धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. मी म्हटलं होतं मोठे मोठे फटके सुरुवातीला जर आले असते तर या धावा आता सोप्या वाटल्या असत्या, पण आता देर आहे दुरुस्त आहे. या चेंडूवरती जरूर षटकार आलाय. अजून एखादा षटकार आला तर या सामन्याला मजा येईल, प्रेक्षकांना मजा येईल. ज्यावेळेला चांगला चेंडू, बाट आणि चेंडूचा फारसा कोणता संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक धाव वेगाने पूर्ण, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. 2 धावेच्या मदतीनं समीकरण बदललंय. शेवटचे 4 चेंडू 3 चेंडू आणि 17 या धावसंख्येची गरज. तीन चेंडू 17 धावा. 3 चेंडूंवरती 3 मोठे आता फटके पाहिजेत. 3 चेंडू 17 धावा. या चेंडूवरती मोठा फटका आला तर मजा येईल. आणि कॉटन बोल्ड स्वतः फलंदाज ज्येष्ठांवरती पाय स्वतः फलंदाजाचा लागलाय. हिट विकेट मध्ये श्याम हा फलंदाज या चेंडूवरती झालाय बाद. दोन चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र न्यू गोल्डन पोसरी या संघाला. 2 चेंडू 17 धावा. सुरुवातीला जर फटके आले असते मोठे मोठे तर हा सामना जरा, या सामन्याचं चित्र जरा वेगळं पाहायला मिळालं असतं. पण आता थोडा उशीर झालाय, थोडा मंदा नाही तर खूपच उशीर झालाय. तो मात्र पोसरी संघाच्या या मोठ्या फटक्यांना बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क, अंदाधुंदा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण डॉट बॉल पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू या दुसऱ्या सत्रातील आणि 1 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे, ती मात्र न्यू गोल्डन पोसरी या संघाला. शेवटचा चेंडू जयेश तयार आहे.